श्रावण महिना सुरू होताच भाज्यांचे भाव पुन्हा कडाडलेले आहेत। दरम्यान नाशिक, जुन्नर, पुणे, हिंजवडी येथून मुंबई आणि उपनगरात भाज्यांची आवक होत असते। मात्र या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यानं शेतात पाणी साचलं, यामुळे भाज्या खराब झाल्या असून भाज्यांची आवक कमी झाल्याची माहिती विक्रेते देत आहेत। सगळ्यात जास्त भाव गवारीचे आहेत। घाऊक बाजारात 120 रुपये किलो याप्रमाणे गवार विकली जात असून किरकोळ बाजारात 130 ते 140 पर्यंत गवार विकली जाते। प्रत्येक भाजी मागे जवळपास 20 रुपये महागल्यानं विक्रेते सांगतात। तर भाजीपाल्यांचे भाव देखील वाढलेले पाहायला मिळतात। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। आपण पाहूयात। श्रावण महिना आलेला आहे, भाज्यांची मागणी वाढलेली आहे। अशातच भाज्या महाग झालेल्या पाहायला मिळतात। पुणे, हिंजवडी, नाशिक इथून आपल्याकडे भाज्या येतात आणि या सगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडलाय आणि पावसाचं पाणी शेतात गेल्याने भाज्यांवर चांगलाच फटका बसलेला पाहायला मिळतोय। विशेषतः पालेभाज्यांना देखील चांगलाच फटका पडलेला आहे। पालक असेल, मेथी असेल, जवळपास 30 रुपये अशा पद्धतीने जुडीचे भाव झालेले आहेत। तर गवारीचे भाव जे आहेत ते सगळ्यात जास्त वाढलेले पाहायला मिळतात। 120 रुपये किलो गवार असल्याचं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर सगळ्याच भाज्या महागले असल्याची माहिती विक्रेते देतात। त्यामुळे सामान्य गृहिणींच्या खिशाला आता पुन्हा एकदा कात्री बसणार का असा प्रश्न, किती दिवस कात्री बसणार असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह भाग्यश्री प्रधान आचार्य, NDTV मराठी, मुंबई।